हरिओम. आज मंगळवार 8 ऑक्टोबर 2024, शक 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. ऐकूया. जगात कुणीही सुखी नाही असं समर्थ सांगतात, पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असं आपण मानतो. खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळजीच नाहीत असं म्हणून कसं चालेल. मागल्या जन्मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाटायला आलंय असं आपण म्हणतो, आणि त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो, पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही. कर्मामध्ये आजवर मोठे मोठे लोक गुंतून राहिलेत. जन्माला आलो तो जन्माचे सार्थक करून घेण्याकरता, पण या फेऱ्यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग आहे ना. आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो काय धोटे फिरतायत, परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो. त्याप्रमाणे देहाचं देहपण जीव असेल तोपर्यंत, त्यातून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचे देहपणही नाहीस होतो. आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालतं. एका गृहस्थाला फार कामच आहे, जेवायलाही फुरसत मिळत नसे. त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितलं की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकत जा. त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितलं की येता जाता काम करता करता हा तोंडात टाकीत जा, म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही, फार सुख होईल. एका गृहस्थाचं आहे, त्याच्या भावाशी भांडण होतं. त्याने जेव्हा आपलं मृत्यूपत्र तयार केलं त्यामध्ये लिहिलं की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये. काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा. आज आपल्याला जे करणं योग्य आहे ते करायचं सोडून मनुष्य कालचं आणि उद्याचं पाहत बसतो. पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असं, पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगलं वागणं जरुरीचं आहे. तसं न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करीत बसणं, म्हणजेच जे करू नये ते करणं, हे मायेचे लक्षण आहे. मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील. मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही. आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्या ना परवा येणारच असते, पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये. व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी. रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये. नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा. कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.